सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील सोनगीर ग्रामीण रुग्णालयातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय, जिथे आरोग्य सुविधांच्या बोजवाऱ्यामुळे आणि प्रशासनाच्या असक्षम दुर्लक्षामुळे एका अपघातग्रस्त रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागलाय। रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसणे, अतिदक्षता विभाग नसणे आणि आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरच हजर नसल्याने हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा गंभीर आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेऊन या संपूर्ण अनागोंदी कारभाराचा पाडा वाचलाय। रुग्णालयात 24 तास डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करावेत, तातडीने अतिदक्षता विभाग सुरू करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे। या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलाय। आमच्या सोनगीर गावात ग्रामीण रुग्णालयामध्ये एक नंबरचा बोगस कारभार चालू आहे। तिथले जे कर्मचारी आहेत ते सकाळी 8-9 वाजता येतात आणि 11-12 वाजेला परत त्यांचे चालले जातात। जे 4 ते 6 जी OPD चालू नसते, त्यानंतर परत आमच्या इथं रुग्णवाहिका नाही आहे। रुग्णवाहिका आहे बी तर ती काही ना काही मेंटेनन्सला दाखवतात आणि जे तिथले पेशंट वगैरे येतात त्यांना रुग्णवाहिका मिळत नाही, त्यांचा स्वतःचा प्राण जातो तिथल्या तिथे। त्या अशी गैरसोय आमच्या सोनगीर गावामध्ये आमची फक्त एवढी मागणी आहे, तिथे तर एक पुरेसा स्टाफ द्यावा, रुग्णवाहिका वगैरे द्यावी आणि एकदम व्यवस्थित स्वच्छताचं पालन करावं आणि अतिदक्षता विभाग चालू झाला पाहिजे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।